नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सीड्स आर्ट्स सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा जनरल सायन्समधला चॅप्टर 2 हेल्थ अँड डिसीज याचा अभ्यास करणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपल्याला जे जे कंटेंट पाहायचे आहे त्याची आधी आपण माहिती घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला हेल्थ, टाइप्स ऑफ डिसीज, इन्फेक्शियस डिसीज, सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज, infections through animals, genetic medicines and lifestyle and diseases. हे पूर्ण टॉपिक आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहे. त्याच्यामधला पहिला टॉपिक जो आहे दॅट इज द हेल्थ अँड सेकंड वन दॅट इज द टाइप्स ऑफ डिसीज याचा अभ्यास आपल्याला आज या पहिल्या लेक्चरला करायचा आहे. तर चला करूया आपण आज आपल्या या पहिल्या लेक्चरला सुरुवात. चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीज. आता हेल्थ अँड डिसीज याला आपण मराठीमध्ये आरोग्य व रोग असे म्हणतोय. आता सर्वप्रथम आपण कॅन यू रिकॉल याच्यापासून सुरुवात करूया. याच्यामध्ये आपल्याला पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे तो पाहूया. हॅव यू इवन टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. याचा मराठीमध्ये अर्थ असा होतोय, आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? जर तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली असेल तर याचं उत्तर येस येईल. आणि जर तुम्ही कधीच शाळेतून आजारपणासाठी जर सुट्टी घेतलेली नसेल तर याचं उत्तर तुम्ही नो सुद्धा लिहू शकता. आता याचं बऱ्याचदा आपण पाहतोय की आतापर्यंत म्हणजे वर्ग 8वीमध्ये आपण शिकत आहात, तर आतापर्यंत कधी ना कधी काही ना काही कारणास्तव आपण आजारी पडलेलो आहोत आणि त्याच्यासाठी आपण शाळेत सुट्टी घेतलेली आहेच. आणि म्हणून याचं उत्तर लिहित असताना यस व्हेन देअर वॉज फिलिंग ऑफ इलनेस वी हॅव टेकन लीव फ्रॉम स्कूल, हे त्याचं आन्सर येईल. देन सेकंड वन, लुक ॲट दिस. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक. आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? आता आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. प्रत्येकाला आजारामध्ये काहीतरी वेगवेगळा त्रास झालेला आहे. तोच झालेला त्रास इथे आपण लिहू शकतो. आता फॉर एक्झाम्पल, कोणाला खोकला झालेला असेल, कोणाला सर्दी झालेली असेल, कोणाला ताप आलेला असेल, कोणाला जुलाब झालेले असतील, हे सर्व आपण याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणजे जे कोणती फिलिंग्ज आहेत त्या फिलिंग्ज आपण याच्यामध्ये लिहू शकतो. आता याचं ॲन्सर लिहित असताना व्हेन वी बिकम सिक देअर इज अ डिस्टर्बन्स इन द नॉर्मल हेल्थ. प्रामुख्याने हे आपण इथं मेन्शन करू शकतो की आपली नॉर्मल हेल्थ आहे ते कुठंतरी बिघडलेली आपण पाहतो. आणि याच्यामध्ये मग कोणकोणते फिलिंग्ज आहेत? आता याच्यामध्ये तुम्ही one may get fever, there is a headache or cough and cold. Sometimes the digestion is improper resulting into the loose motion. आणि अशा प्रकारे आपण या क्वेश्चन नंबर 2चे आन्सर लिहू शकतो. देन थर्ड वन, समटाइम we feel good even without taking any medicine and sometimes we need to consult doctor and take a regular medicine in a sickness. Why is it so? आजारी पडल्यानंतर कधीकधी औषधोपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते, तर कधीकधी डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो. असे का होते? आता याच्यामध्ये जर प्रामुख्याने विचार जर केला तर देअर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन धिस केस दॅट इज द इम्युनिटी पॉवर. आजही आपण कोरोनाच्या या महामारीमध्ये इम्युनिटी पॉवर हा शब्द बऱ्याचदा ऐकलेला आहे की ज्या लोकांची इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्यांना सहजासहजी हा आजार होत नाही, आणि झालाही तरीसुद्धा ते या आजारातून लवकरात लवकर बरे होतात, असं आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा जर एखादा आजार आपल्याला होत असेल तर त्याला कारण आहे आपली इम्युनिटी पॉवर, की त्या इम्युनिटी पॉवरमुळे तो आजार लवकर रिकवर होतो. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा हा आजार येतो तेव्हा आपण बऱ्याचदा घरची जी काही कोणती मेडिसिन असतील किंवा घरचा आपण जो प्रथमोपचार करतो त्याच्यामुळे सुद्धा तो कवर होतो. परंतु जर आजार जर तीव्र स्वरूपाचा असेल तर मात्र मग आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दिलेला जो मेडिसिनचा जो कोर्स आहे तो पूर्ण करावा लागतो आणि मग कुठे तो आजार बरा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा ॲन्सर आपण इंग्लिशमध्ये जर लिहायचं असेल तर बघा, सम इलनेस कॅन बी ट्रीटेड ॲट अ होम विथ अ हाऊसहोल्ड रेमेडीज बट some of the illness are severe and cannot be cured in such a way. Thus, a doctor's advice
and treatment is required with a doctor's consultation and regular medicines, then there is a relief. And this is the first topic, that is the can you recall. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द हेल्थ. तर हेल्थ म्हणजे नेमकं काय, तर याची आपण सर्वात प्रथम डेफिनेशन पाहूया. हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. Look at this. मी परत ही डेफिनेशन एकदा रिपीट करतोय. हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of the disease. मराठीमध्ये जर ही डेफिनेशन जर आपण केली तर आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नव्हे, तर याच्यामध्ये मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सुदृढ असण्याची स्थिती म्हणजेच आरोग्य होय. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण जेव्हा हेल्थचा विचार केला गेला तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार येतोय, तो म्हणजे फक्त आपण फिजिकल फिटनेस. पण याला फिजिकलच फिटनेस जरुरी नाही आहे, तर हेल्थमध्ये आपलं मेंटल म्हणजे मानसिक स्वास्थ्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण फिजिकली खूप फिट आहे, परंतु मेंटली जर डिस्टर्ब असेल तर तो व्यक्ती चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकत नाही. आणि बऱ्याचदा आपण काही इन्सिडेंटसुद्धा पाहतो की फिजिकली फिट आहे परंतु मेंटली डिस्टर्ब असलेले लोक हे आपण सुसाईड करताना सुद्धा पाहिलेले आहेत. आणि म्हणूनच हेल्थमध्ये फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस म्हणजे सामाजिकरित्या पूर्णता सदृढ ह्या जेव्हा कंडिशन आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण हेल्थ असे म्हणतो. आता सेकंड वन, दॅट इज द डिसीज. व्हॉट इज डिसीज? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन physiological or psychological process of the body is called as disease. हे बघा, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड डिसीज. म्हणजे शरीरात्मक ज्या कोणत्या क्रिया असतील किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या कार्यामध्ये जर कोणत्या प्रकारचा अडथळा आणण्याची स्थिती जी होत असेल तर त्यालाच आपण डिसीज असे म्हणतो. म्हणजे फिजिकल डिस्टर्बन्स होत असेल किंवा मेंटल डिस्टर्बन्स होत असेल तर त्याला डिसीज असं म्हटलं जातं. आणि हेच आपल्या चॅप्टरचं नाव आहे, दॅट इज द हेल्थ अँड डिसीज, जे आपण इथे आता क्लिअर केलेलं आहे. हेल्थ म्हणजे काय? हेल्थ म्हणजे फिजिकल, मेंटल अँड सोशल फिटनेस. आणि डिसीज म्हणजे काय? तर डिस्टर्बन्स इन फिजिकल और मेंटल फिटनेस. दिस इज द टू मेन पॉईंट्स इन केस ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज द हेल्थ अँड डिसीज. आता आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द टाईप्स ऑफ डिसीज. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची नावं ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये डायबिटीज असेल, कॉमन कोल्ड असेल, अस्थमा असेल, डाऊन सिंड्रोम असेल, हे सर्व आजार आपण आतापर्यंत ऐकलेले आहेत. आता हेच आजार इथे आपल्याला त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये वर्गीकरण केलेले पाहायला मिळतात, क्लासिफाईड केलेले पाहायला मिळतात. ते आपण पाहूया. देर इज टाईप्स ऑफ डिसीज. Types of disease, first of all, they can be classified into two main types. First, that is the according to duration, and second according to reasons. या डिसीजचे मुख्य दोन भाग, एक अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार आणि दुसरा अकॉर्डिंग टू रिझन म्हणजे कारणांनुसार. आता याच्यामधला पहिला जो भाग आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन हा आपण पाहूया. अकॉर्डिंग टू ड्युरेशन इट्स कॅन बी अगेन हॅव टू टाईप्स, that is the chronic disease and second one that is the acute disease. आता क्रोनिक डिसीज म्हणजे नेमकं काय? तर दीर्घकालीन आजार किंवा दीर्घकालीन रोग आपण ज्याला म्हणतो, त्याला आपण मराठीमध्ये आपल्या लोकल लँग्वेजमध्ये जुनाट आजार असं सुद्धा म्हणतो. आणि ॲक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग. आता याच्यामध्ये क्रोनिक डिसीज म्हणजे नेमकं कोणता? तर कॅन्सर आहे, त्याच्यानंतर आर्थरायटिस आहे, वाताचे वेगवेगळे प्रकार जे येतात, कॅन्सर जे आहे, हे तर सर्व क्रोनिक डिसीजचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात की जे खूप ड्युरेशनपर्यंत शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सेकंड वन दॅट इज द ॲक्यूट डिसीज. ॲक्यूट डिसीज मीन्स व्हॉट? त्याला मराठीमध्ये तीव्र रोग म्हणतात. शॉर्ट टाईम जे डिसीज राहतात, शॉर्ट पिरियड जे डिसीज राहतात त्याला ॲक्यूट डिसीज म्हणतात. याच्यामध्ये कोल्ड असेल, काही टेम्पररी आलेला ताप असेल, ह्या सर्व डिसीजचा समावेश ॲक्यूट डिसीजमध्ये होतात. म्हणजे सर्वप्रथम
बघा टाईप्स ऑफ डिसीज, फर्स्ट दॅट इज द अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि हिअर दॅट इज द अकॉर्डिंग टू रिझन्स. याच्यामधलं आपण अकॉर्डिंग टू द ड्युरेशनचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे अकॉर्डिंग टू रिझन्स, म्हणजेच कारणानुसार होणारे आजार कोणकोणते आहेत. याच्यामध्ये एक आहे हेरिडिटरी डिसीज अँड सेकंड वन दॅट इज द ॲक्वायर्ड डिसीज. आता सर्वप्रथम हेरिडिटरी डिसीज म्हणजे काय, तर असे आजार जे अनुवंशिकतेने म्हणजेच आईवडिलांकडून नवीन जो जीव तयार होतो त्या जीवामध्ये येणे, त्यालाच आपण हेरिडिटरी डिसीज असे म्हणतो. आणि हे जे आहेत हे डिसीज आपल्याला जन्मताच त्या बाळामध्ये पाहायला मिळतात. तर एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे डाऊन सिंड्रोम. जेनेटिक डिसऑर्डरमुळे झालेला हा जो आजार आहे डाऊन सिंड्रोम, याच्यामध्ये मान आखूड असणे, काही अवयव जो आहे हा याचं व्यवस्थित ग्रोथ न झालेली असणे, ब्रेन चांगल्या प्रकारे डेव्हलप न होणे, म्हणजे एक प्रकारे जे ॲबनॉर्मल बाळ जे आपण पाहतो तर याचा समावेश या हेरिडिटरी डिसीजमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे बघा ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीज म्हणजेच उपार्जित रोग. आता याच्यामध्ये प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक आहे इन्फेक्शियस डिसीज आणि सेकंड आहे दॅट इज द नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता इन्फेक्शियस डिसीज म्हणजे नेमकं काय आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय ते आपण पाहूया. आता इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, तर डिसीज विच कॅन बी ट्रान्समिटेड. लुक ॲट दिस इन्फेक्शियस disease which can be transmitted from one person to other person through air, water, food or vector. Vector means what? That is the from insect or other animals are called infectious disease. असा आजार की जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणे आणि तो सुद्धा हवा असेल, पाणी, अन्न किंवा एखाद्या कीटकांमार्फत किंवा प्राण्यामार्फत होणे, त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज असे म्हणतो. आता इन्फेक्शियस डिसीजचा जर विचार केला तर याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपण पाहिलेत तर कॉमन कोल्ड आहे, फ्ल्यू आहे, डेंग्यू आहे, हे याचे एक्झाम्पल आपल्याला इन्फेक्शियस डिसीजचे देता येतील. आणि आज रोजी जो आपण सर्वत्र पाहतो कोविड-19 हा सुद्धा इन्फेक्शियस डिसीज आहे. हा ज्या व्यक्तीला तो आजार झालेला आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला होताना आपण पाहतो. त्याला माध्यम जे आहे ते हवा राहतं, एअरच्या थ्रू तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो आणि तो सुद्धा इन्फेक्शियस डिसीजमध्येच काउंट केला जातो. आता नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, हिअर लुक ॲट दिस नॉन इन्फेक्शियस डिसीज. द डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस. असा आजार ज्याला मराठीमध्ये असंसर्गजन्य रोग म्हणतात, की जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही, त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. याचे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर डायबिटीज आहे, हार्ट डिसीज आहे. हे जे आजार आहेत हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होताना दिसत नाही, म्हणून याला आपण मराठीमध्ये असंसर्गजन्य रोग आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. अँड धिस इज द अनदर वन टाईप्स ऑफ डिसीज. बघा इथं आपण टाईप्स ऑफ डिसीजमध्ये काय काय पाहिलं. सर्वप्रथम टाईप्स ऑफ डिसीज, देर आर द टू मेन टाईप्स अकॉर्डिंग टू द ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन. याच्यामध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशनमध्ये दोन, क्रोनिक डिसीज आणि ॲक्यूट डिसीज. हा याला आपण जुनाट आजार म्हणतो आणि हा जो आहे हा तीव्र स्वरूपाचा आजार. नंतर अकॉर्डिंग टू द रिझन हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिक, आणि दुसरा जो आहे ॲक्वायर्ड डिसीज, याला आपण मराठीमध्ये उपार्जित रोग. देन ॲक्वायर्ड डिसीज इज ऑल्सो क्लासिफाईड इंटू टू मेन टाईप, दॅट इज द इन्फेक्शियस डिसीज म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होणे, आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज हा एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाही. आणि अशा प्रकारे इथे आपण टाईप्स ऑफ डिसीज याचा अभ्यास केलेला आहे. अँड दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक इन दिस चॅप्टर. याच्यानंतर कॅन यू टेल यांनी आपल्याला काही प्रश्न इथे विचारलेले आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. हे खालचे जे आजार आहेत हे कशा प्रकारे स्प्रेड होतात. आता कोणकोणते त्याच्यामध्ये दिलेले आहे, हेपॅटिटीज आहे, मलेरिया आहे, स्कॅबीज आहे, TB आहे, डेंग्यू आहे, डिसेंट्री आहे, रिंगवॉर्म आहे आणि स्वाईन फ्लू आहे. हे आपल्याला शोधून लिहायचं आहे. ॲक्च्युली हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, तरीसुद्धा याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो आहे. आता याच्यामध्ये डिसीज आणि याचं मोड ऑफ ट्रान्समिशन कशा प्रकारे ते विचारलेलं आहे. आता सर्वप्रथम हेपॅटिटीज. हेपॅटिटीज जो आहे तर इट्स कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू द कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर.
जो हेपॅटिटिस आहे हा दूषित अन्न आणि दूषित पाण्याच्या मार्फत पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला हेपॅटिटिस बी झालेला असेल आणि त्याचं जर ब्लड हेल्दी पर्सनला जर दिलेलं असेल तर तिथे त्याला तो हेपॅटिटिस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. देन सेकंड वन मलेरिया. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे की कशाच्या थ्रू होतो. मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ मलेरिया थ्रू द मॉस्किटो. देन स्कॅबीज बाय कॉन्टॅक्ट विथ स्कॅबीज माईट. ज्याला हा आजार झालेला आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हा आजार होतो. नंतर TB, त्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो. कॉन्टॅमिनेटेड एअर ड्यू टू द बॅक्टेरिया ऑर ट्युबरक्युलोसिस. दूषित हवा किंवा अशी हवा की ज्याच्यामध्ये TBचे रोगजंतू असतील आणि ते जर एखाद्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये गेले तर तेव्हा तो आजार होतो. नंतर डेंग्यू. लुक ॲट दिस. बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो. जो मॉस्किटो आहे तो चावल्यानंतर हा आजार होतो आपल्याला डेंग्यूचा. त्याच्यानंतर आहे डिसेंट्री. कॉन्टॅमिनेट फूड अँड वॉटर. दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे हा आजार होतो. देन त्याला आपण डिसेंट्री म्हणजे अतिसार. देन रिंगवॉर्म. रिंगवॉर्म कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू फंगस. हा फंगसच्या सहाय्याने झालेला आपल्याला आजार पाहायला मिळतो. रिंगवॉर्म म्हणजे ज्याला मराठीमध्ये नायटा म्हणतात. आणि लास्ट वन इज द स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू इट्स कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू द कॉन्टॅमिनेटेड एअर विथ द व्हायरस ऑफ स्वाईन फ्लू. जेव्हा हवेमध्ये जर स्वाईन फ्लूचा व्हायरस असेल तर त्याच्या सहाय्याने हा ट्रान्समिट होताना आपल्याला पाहायला मिळतो. अँड धिस इज द ॲन्सर इन केस ऑफ द क्वेश्चन नंबर फर्स्ट. देन सेकंड वन, व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन. आता पॅथोजन म्हणजे नेमकं काय, हा महत्त्वाचा प्रश्न इथे आलेला आहे. आपण प्रिवियस चॅप्टरमध्ये मायक्रोब्सचा अभ्यास केला. त्याच्यामधले काही मायक्रोब्स जे आहेत ते युजफुल असतात आणि काही जे मायक्रोब्स आहेत ते हार्मफुल असतात. आता हार्मफुल म्हणजे कसे, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते आपल्याला रोग जे आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला रोग झालेले पाहायला मिळतात. आणि ज्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे रोग होतात त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला पॅथोजेन असे म्हणतात. बघायची उत्तर जे आहे, जे डेफिनेशन जे आहे मी इथे लिहितोय करतोय. द मायक्रोब्स दॅट कॉजेस इन्फेक्शन ऑफ सम पर्टिक्युलर डिसीज आर कॉल्ड पॅथोजन. किंवा एकदम सोप्या पद्धतीने जर याची डेफिनेशन जर लिहायची असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम विच कॉजेस डिसीज, दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड पॅथोजन. ओके. देन नेक्स्ट वन इज द थर्ड, व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. मी याचं ॲन्सर आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण संसर्गजन्य आजार कशाला म्हणू शकतो किंवा संसर्गजन्य आजार म्हणजे नेमकं काय. तर डिसीजेस विच कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन किंवा वन पेशंट टू अदर पर्सन थ्रू एअर, वाटर, फूड or vector are called infectious disease, and this is the total point in case of can you tell. Look at this. इथे आपल्याला दिलं त्यांनी इन्फेक्शन थ्रू स्पोटम म्हणजे थुंकीद्वारे होणारा रोगप्रसार. आणि आज रोजी जो कोविड-19चा जो आजार आहे हा सर्वात मोठ्या प्रमाणात या स्फोटमच्या मार्फत म्हणजे थुंकीद्वारे आपल्याला होताना पाहायला मिळतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 भागामध्ये स्फोटम डिवाइड केलेला आहे. आता एक एक भाग आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोरोना झालेला असेल किंवा एखादा जो व्हायरस जो आहे आजार झालेला असेल आणि तो आजार जर हवेमार्फत पसरत असेल तर तो कशा प्रकारे स्प्रेड होतो ते आपण पाहूया. आता लुक ॲट दिस. स्फोटम इट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. त्या टाईप्स म्हटल्यापेक्षा ते 3 भागामध्ये याची विभागणी केलेली आपल्याला पाहायला मिळेल. पहिला, लुक ॲट दिस. लार्ज ड्रॉपलेट्स सेटल ऑन ग्राउंड विदिन अ फ्यू सेकंड. तर जेव्हा आपण खोकलतो, शिंक देतो किंवा बोलताना जर आपल्या तोंडामधून थुंकी जर बाहेर पडत असेल तर अशा वेळेस ड्रॉपलेट्सचे वेगवेगळे पार्टिकल्स आपल्या तोंडातून बाहेर पडतात. जेव्हा ते पार्टिकल जे ड्रॉपलेट जे लार्ज असतात हे लार्ज ड्रॉपलेट्स हे लगेच काही सेकंदामध्ये तिथेच खाली सेटल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि शास्त्रज्ञांनी जेवढं आतापर्यंत संशोधन केलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनाचे ड्रॉप जे आहे, व्हायरस जो आहे हा या लार्ज ड्रॉपलेट्समध्ये असतो आणि तो लगेच खाली सेटल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता नंतरच्या काही संशोधनामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की तो हवेमध्ये सुद्धा काही काळ जिवंत राहू शकतो. तर त्याच्यावर आणखी संशोधन सुरूच आहे. पण इथे बघा,
जे लार्ज ड्रॉपलेट असतात ते लगेच इथे खाली सेटल झालेले, काही त्यांनी विदिन अ फ्यू सेकंद म्हणजे काही सेकंदामध्ये ते खाली सेटल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. देन सेकंड वन, मिस्ट रिमेन इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट टू फ्यू अवर्स. आता त्याच्यापैकी जे काही त्याच्यापेक्षा थोडे जे लाईट वेट असतात ते या हवेमध्ये काही मिनिट ते काही तासापर्यंत आपल्याला वर हवेच्या मार्फत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेलेली आपल्याला पाहायला मिळतात. दिस इज द सेकंड. आणि तिसरं जे आहे ते त्याच्यापेक्षा सुद्धा लाईट वेट असतात, खूप हलके राहतात. लुक ॲट दिस. इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हेपराइज इन टू फाईन मिस्ट. म्हणजे या क्षेत्रात लहान द्रवबिंदू केंद्रकात बाष्पीभवन होते. याच्यामध्ये त्याचं व्हेपरायझेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते आपल्याला त्या हवेमध्येच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. आणि इन दिस वे, अशा प्रकारे आपल्याला इन्फेक्शन जे आहे ह्या स्फोटमच्या मार्फत म्हणजे थुंकीद्वारे झालेलं इन्फेक्शन कशा प्रकारे होते ते आपण इथे पाहिलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण ज्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हेल्थ म्हणजे काय, नंतर डिसीज म्हणजे काय आणि त्याच्यानंतर टाईप्स ऑफ डिसीज हे मेन कंटेंट या पहिल्या लेक्चरला आपण पाहिलेले आहेत. तर हे लेक्चर व्यवस्थित तुम्ही सर्वांनी समजून घ्यावं आणि अभ्यास करावा एवढीच अपेक्षा ठेवतो. थँक्यू.